भक्तुल्य असतात की नाही, भाजपचे भक्तुल्य, त्या भक्तुल्यांना एक साधा साधा प्रश्न विचारा की अरे दादा, तुमचा फडणवीस जर एवढा मोठा चाणक्य माणूस असेल साहेब, तर एवढ्या मोठ्या चाणक्याने महाराष्ट्रात एक तरी भाजपचा नेता का घडवला नाही? म्हणजे आपण सांगू शकतो की नाही? बघा, पवार साहेबांनी कुणाला घडवलं आपण सांगू शकतो की नाही? दिलीप वळसे पाटलांना पवार साहेबांनी घडवलं, सांगू शकतो की नाही आपण? प्रफुल्ल पटेल कुणी बनवले? तर पवार साहेबांनी बनवले, आपण सांगू शकतो की नाही? आपण असे अनेक नावं सांगू शकतो, अगदी जितेंद्र आव्हाड असतील, भुजबळ, कितीतरी नावं कुणी घडवलं तर पवारांनी घडवलं. अगदी त्याच पद्धतीने आपण असेही सांगू शकतो, आढळराव पाटलांची हैसियत कुणी बनवली? बाळासाहेब ठाकरेंनी बनवली, सांगू शकतो आपण ठामपणे. नारायण राणेला कुणी बनवला? बाळासाहेब ठाकरेंनी बनवला. एकनाथ शिंदेला कुणी बनवला? बाळासाहेब ठाकरेंनी बनवला. म्हणजे शिवसेनेचे हे जे सगळे जे नेते आहेत, भले ते दुसरीकडे गेले असतील, ह्यांना बनवलं कुणी? बाळासाहेबांनी बनवलं. देवेंद्रने असं कुणाला बनवलं का? चर्चा झाली पाहिजे याची. बनवलं का कुणाला? देवेंद्र फडणवीसांनी कुणालाच बनवलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी आयता रेडीमेड माल होलसेल मध्ये उचलला, सगळा उचलला रेडीमेड माल. स्वतःच काय कसं वय बरं त्यांचं स्वतःच? देवेंद्र फडणवीस असं सांगू शकतात का की हे प्रोडक्ट माझं आहे, हा नेता मी बनवला? एकही नाही. आता जे त्यांच्या आजूबाजूला जे 2-4 दिसतात, दरेकर, प्रसाद लाड वगैरे, हे सगळे सब मोहमाया आहे. माल है तो ताल है, वास है तोपर्यंत आस है, असे सगळे आहे की नाही? म्हणजे ह्याच्यात देवेंद्रजींचा स्वतःचा असा काहीच करिश्मा नाहीये. आता आपल्याकडून, राष्ट्रवादीकडून, इकडून तिकडून सगळे असे जमवलेले भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी, ती पार्टी आता तयार